हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर केस एकदम खराब झालेले आहेत, एकदम ड्राय, डॅमेज, त्याच्यासोबतच अजिबात चमक नाही, ग्रे हेअर दिसतात, त्याच्यासोबतच व्हॉल्यूम नाही आहे केसांमध्ये, केस गळती होते, केस वाढत नाहीत, भरपूर सारे प्रश्न आहेत सगळ्यांचेच. नेमकं कोणत्या एजमध्ये काही करायचं, हेअर केअर नेमकं काय असावं, सगळ्या गोष्टी तर मी शेअरच करते. पण आजचा हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. 15 ते 3 आठवड्यातून किंवा जास्तीत जास्त महिन्यातून एकदा ही प्रोसेस करायचीच आहे, तरच तुमचे केस मेंटेन राहणार आहेत एकदम नॅचरली. कोणतीही केमिकलची ट्रीटमेंट करायची गरज पडत नाही. पण या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कराव्याच लागणार आहेत. एकदम नॅचरल वस्तूच वापरायच्या आहेत. काय करायचं ते बघूयात. तर इकडे बघा, आज आपण परत मेहंदीच भिजवतोय, पण ती नेमकी कशा प्रकारची आहे, याच्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या, खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ही. केस वाढवण्यापासून ते केस एकदम शायनी आणि कलर कंडिशनिंग होण्यासाठी सुद्धा. तर पाण्यामध्ये मी काय केलेलं आहे, रोजमेरी, मेथी दाणे, जवस घेतलेला आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि इकडे बघा, बीट घेतलेला आहे किसून. तर काही गोष्टी कलरसाठी आहेत, काही गोष्टी कंडिशनिंगसाठी आहेत. बघा, बीट आणि चहा पावडर कलरसाठी, रोजमेरी आणि मेथी दाणे केस गळती कमी होऊन केस आपले वाढण्यासाठी, आणि परत मेथी दाणेच आणि जवस ज्याच्यात ॲड केलेलं आहे ना, त्याच्यामुळे आपल्या केसांना एक नंबर अशी कंडिशनिंग होते. केस आपले एकदम सुळसुळीत होतात. किंवा जरी मेहंदीने थोडाफार जो ड्रायनेस येतो की नाही, तर तो एकदम कमी होतो आणि केस आपले नॅचरली एकदम सिल्की आणि स्मूथ होतात. हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे. आणि मी प्रत्येक वेळी सांगते की महिन्यालाच का मेहंदी लावायची, कारण की काही माझ्या मैत्रिणी अशा आहेत की म्हणजे तुम्हीच कमेंट करून सांगता की आम्ही असंच प्रोसेस करतो तरी सुद्धा आमच्या केसांना कलरच येत नाही. मग मी त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते की आपले केस जर ग्रे झालेले आहेत, पांढरे झालेले आहेत ना, तर त्यांना परत पांढरे होऊ द्यायचे नाही. त्याच्या अगोदरच मेहंदी लावायची आहे. तुम्ही एक ठराविक दिवसाचा टायमिंग ठेवलं की नाही, 25 दिवस किंवा 1 महिना, तेवढ्या टायमिंगमध्ये जर तुम्ही मेहंदी लावलीस तर एक कलर मेंटेन राहतो. ऑरेंज किंवा डार्क ऑरेंज किंवा असं मरून कलर आपल्या केसांना राहतो. जर तुम्ही एकदाच मेहंदी लावली, केस थोडेसे लालसर झालेले आहेत किंवा इंडिगो जरी त्याच्यावरून लावली आणि परत 2 महिने त्याच्याकडे बघितलंच नाही, तर तुमचे परत जे पूर्वीचे केस व्हाईट झालेले असतील ना, तर ते तसेच राहतात. आणि मग तुम्ही परत त्याच्यावरती कितीही प्रोसेस करा, लगेचच कलर येत नाही. तो कलर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हे गोष्ट कंटिन्यू करायची असते. परत पांढरे केस होऊ द्यायचे नाहीत. तर हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे. कलर याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे किंवा रोजमेरीचं मेन त्याच्यामधील जे पण काही त्याचं इसेन्स गुडनेस असतील ते पण उतरलं पाहिजे पाण्यामध्ये. त्याच्यासोबत जवस आणि मेथी दाण्यांचं सुद्धा जे मेन घटक आहेत की नाही, न्यूट्रिएंट्स, तर ते सुद्धा या पाण्यामध्ये उतरलं पाहिजे. थोडंसं चिकटसर पाणी होतं हे जवसामुळे, आणि खूप त्याच्यामुळेच केसांना छान अशी एक सिल्कीपणा येतो आणि स्मूथ टेक्स्चर येतं केसांना. तर हे थंड होऊ द्यायचं अगोदर. बघा, पाण्याचा तुम्ही कलर बघू शकता. त्याच्यामुळेच कोणतीही कलरयुक्त मेहंदी घ्यायची नाही. म्हणजे खूप अशा बाजारामध्ये ना वेगवेगळे पॉकेट आहेत, त्याच्यावरती तुम्ही जर ब्राऊन, रेड, ब्लॅक असे वेगवेगळे टोन घेतले ना, तर तुम्ही समजून जायचं की याच्यामध्ये केमिकल्स आहेत, कलरच आहेत ते. कारण की वेगवेगळ्या कलरच्या शेडमध्ये, जर ही फक्त नॅचरल ज्या मेहंदी असतात ना, गणपती छाप, जसं की ही VLCC हर्बल आहे ना, नुपूरची आहे, पतंजलीची आहे, किंवा एकदम सुट्टी जी मेहंदी भेटते ना, या मेहंदी आहेत की याने केस ऑरेंजेस होतात. तुम्ही याला पण थोडी मेहनत लागते. या मेहंदीने तुम्हाला फक्त मेंटेन ठेवायचं आहे आणि याच मेहंदीने, अशाच प्रोसेसने आपल्या केसांचं टेक्स्चर चांगलं होत जातं. केस वाढायला सुद्धा मदत होते आणि आपले केस एकदम मेंटेन राहतात, एकसारखे राहतात. म्हणजे केसांच्या टोकांपर्यंत तुम्हाला केस तुमचे एकदम एकसारखे दिसतील. हे छान याच्यामध्ये भिजू घातलेलं आहे मी पूर्णपणे. बघा, तुम्हाला किती मेहंदी पाहिजे ना, त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचे आहे. आणि मी मी परत तेच सांगते की 20-25 वर्षाच्या नंतर ना, काही जणीच असे असतील की त्यांना पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम नसतो. खूप कमी वयात सुद्धा आहे. पण मी एक ठराविक एक असाच नंबर पकडला की इथून पुढे म्हणजे 20-25 नंतर तर प्रत्येकाच्या केसांमध्ये होतातच. आता ज्यांच्यात नाहीत ते थोडे लकी म्हणा. पण आणि ते लपवण्यासाठी बघा, एकतर आर्टिफिशियली कलर करा, त्याच्यानंतर डाय वापरणं इतकं कमी वयामध्ये ना खूप धोका आहे केसांना. कारण त्याने हेअर लॉस होतो, केस गळती होते आणि केस आपले एकदम कमकुवत होतात. त्याच्यामुळे कोणत्याही मेहंदीमध्ये जास्त कलर ॲड केलेले आहेत ना, ती मेहंदी अजिबात वापरायची नाही. भले मग ही 20 दिवसाला जरी लावायची वेळ आली ना, तरीसुद्धा लावायची. याने कलर मेंटेन होतो. माझ्या केसांमध्ये सुद्धा मी 10वी झाल्यानंतर सुद्धा माझ्या केसांमध्ये ना मला असे 2-4 केस झालेले होते आणि तिथून पुढे थोडे झालेले. पण हेच मंथली मी रुटीन फॉलो केल्यामुळे केसांचं टेक्स्चर, पूर्ण ग्रोथ, सगळ्याच गोष्टी तुम्ही बघू शकता.
आणि जे केस झालेले आहेत ना ग्रे ऑलरेडी, तर त्यांचा कलर तुम्ही बघितलं ना, जरी केसांना मेहंदी लावायला आली ना तरी असं ऑरेंज शेड असते एक, फक्त मुळात थोडेफार व्हाईटिश दिसतात. नाहीतर एक कलर असतो आणि त्याच्यावरती तुम्ही लगेच मेहंदी लावली का की एकदम परत कलर आपला डार्क होत जातो आणि तो मेंटेन राहतो. आणि या सगळ्याच गोष्टी तुम्ही जर महिन्याला किंवा 3 आठवड्याला मेहंदी लावली ना तरच शक्य आहेत. केस 1-2 तास तुम्ही मेहंदी ठेवा केसांना. ज्यांच्या केसांमध्ये पांढरे केस नाहीत ना त्यांनी 1.5 तास ठेवलं ना तरी सुद्धा छान आहे. फक्त केसांचा व्हॉल्यूम, केसांना कलर, शायनिंग, कंडिशनिंग जे पण तुम्हाला आहे केस वाढण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही 1 तास 1.5 तास ठेवू शकता. जर ग्रे हेअरचा असेल प्रॉब्लेम तर 2-2.5 तास ठेवू शकता. तर काही उन्हाळा आहे त्याच्यामुळे छान वाटतं, उलट मेहंदी लावल्यावरती छान वाटतं केसांना सुद्धा. आणि तुम्ही बघू शकता अगोदरचे केस आणि केस मेहंदी लावल्यानंतरचे केस पूर्ण नॅचरली, उन्हातलं शूटिंग आहे, लाईट वगैरे काहीच नाही. बघू शकते एकदम नॅचरली खूप सुंदर केस झालेले आहे. जर तुम्हाला लाल किंवा ऑरेंज तरी सुद्धा शेड नकोय, म्हणजे तसा कलर नकोय, तर मेहंदी लावल्यानंतर शॅम्पू लावायच्या अगोदर दुसऱ्या दिवशी तुम्ही इंडिगो मेहंदी लावू शकता. त्याने काळा कलर येतो. आणि ज्यांना काळाच कलर हवाय ना तर त्यांनी महिन्यातून एकदा अगोदर मेहंदी आणि नंतर इंडिगो मेहंदी ही प्रोसेस करायचीच, म्हणजे तो पण कलर मेंटेन राहतो. ज्यांना थोडेफार ऑरेंज शेड, लाल शेड जर कमी व्हाईट हेअर असतील ना तर त्यांनी फक्त मेहंदीनेच कव्हर करू शकता, तीही रेग्युलरली मेहंदी लावून. तुम्ही बघू शकता मगाचे सुरुवातीचे केस कसे होते आणि मेहंदी लावल्यानंतरचे केस, हे सुद्धा शूटिंग मेहंदी लावल्यानंतरच आहे. एवढं छान केस झालेले आहेत आणि उन्हामध्ये बघू शकता किती चमकतायत केस, कलर आलेला आहे, शाईन आलेली आहे. आणि हेच कारण आहे मेहंदीचं की वेगवेगळ्या पद्धतीने आणि एकदम नॅचरली गोष्टींनी मेहंदी भिजवल्यामुळे की नाही पूर्णपणे केस स्ट्रेट व्हायला मदत होते, एकदम सिल्की आणि शायनी. कधीही मी परत तेच सांगणार की काहीही करायची गरज पडत नाही. एकदम नॅचरल गोष्टी आपल्या केसांसाठी पुरेशा आहेत. फक्त वेळेवरती करावं लागतं, थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा या गोष्टी फॉलो करताय, अजून करा थोडंसं वेळेनुसार. ज्यांना खूप जास्त वेळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी काही असे 3-4 रेमेडी सांगेल की तुम्ही फक्त हेच करा, असंच रुटीन ठेवा. तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.